रामकृष्ण हरी माऊली. आजचा आपला विषय आहे भजनी ठेका. आता पखवाजावरती भजनी ठेका आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला एक विनंती करतो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुमच्या लक्षामध्ये येईल की भजनी ठेका कसा वाजवायचा. माऊली कसा आहे, आपण भजनात कीर्तनात प्रामुख्याने भजनी ठेकाच वापरत असतो. ज्यावेळेस कीर्तन आपलं रात्रीचं संपतं आणि संध्याकाळी आपलं भजन असतं, त्यावेळेस जागर म्हणतो आपण त्याला. त्या जागराच्या भजनामध्ये प्रामुख्याने भजनी ठेकाच वाजवला जातो. जसं की आपले पंडित भीमसेन जोशीजी, ज्यांचे तुम्ही पण अभंग ऐकता, माझे माहेर पंढरी असेल, कानडा राजा पंढरीचा असेल, तर प्रामुख्याने हा भजनी ठेका, याचं नावच ठेवलेलं आहे भजनी ठेका, म्हणजे हा भजनात प्रामुख्याने वापरला जातो. तर हा भजनी ठेका आहे 8 मात्रेचा. तर 8 मात्रा कशा आहेत तुम्हाला सांगतो, आणि ह्याचे बोल पण सांगतो. ह्याचे बोल आहेत धिन ना धिन धिन ग, धिन ना तीन तीन ग, धिन ना धिन 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 ना तीन तीन ग. आता हे तुम्हाला जे असे टाळीवरती जे दाखवलं आहे, ही दिशा, तर ही भजनातला जो टाळ असतो त्याची ही टाळी आहे. म्हणजे वारकरी संप्रदायात जे भजन असतं आपलं, राम कृष्ण हरी, अशा टाईपमध्ये धिन ना धिन धिन ग, धिन ना तीन तीन ग. आता ही बाहेरची बाजू दाखवतो, ह्याला काल म्हणतात, आणि सुरुवातीच्या मात्रेला सम म्हणतात. तर पहिलं आवर्तन ह्या बाजूनी दाखवायचं हाताचा टाळीचा, आणि दुसऱ्या बाजूनी ह्या हाताने दाखवायचा. तर हा बोल कसा वाजवायचा तुम्हाला मी वाजवून दाखवतो. आता हा प्रामुख्याने मुख्य बोल झाला. आता बऱ्याचदा काही पखवाजवादक वेगळ्या पद्धतीने बोल वाजवतात, आणि काही भजनामध्ये ज्या लोकांना भजनातलं ज्ञान नाही, त्या भजनामध्ये चांगला पखवाजवादक वाजवायला गेला की ते टाळ कसं वाजतात तुम्हाला सांगतो. त्याच्यात काल देतच नाहीत ते. 1 2 3 1 2 3 1 2 3 असा टाळ नसतो. कसा टाळ असतो, 1 2 3 4 5 6 7 8. मग आता भजनी ठेकाचे पण 8च मात्रेचे बोल आहेत, ते 8 मात्रेचे बसले पाहिजे. म्हणजे ह्या पण बोटाचा वापर केलेला आहे बरं का. धिन ना धिन धिन ग, धिन ना तीन तीन ग. म्हणजे आता बघा, आता ज्यावेळेस आपल्या हाताची प्रॅक्टिस होते, ज्यावेळेस आपला हात सपाया होतो, तो बोल कसा वाजतो बघा. आता मी वाजवून दाखवतो. आता हा मुख्य बोल झाला. आता हा बोल वाजवला कसा जातो, हा गुपकी आणि चाटीचा प्रकार आहे. तर तुम्हाला पखवाजाची अगोदरची पूर्ण बेसिक माहिती शिकणं गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही चाटी आणि गुपकीवरती वाजवू शकता. गुपकी ही डाव्या हाताने आणि हे पुढच्या 2 बोटाने अशी वाजवली जाते, आणि चाटी ही अनामिका शाईवरती ठेवलेली असते, आणि तर्जनी या बोटाने इथं वरती प्रहार केला असतो. ही चाटी, आणि ह्याच बोटाने धिन ना धिन धिन ग, धिन ना तीन तीन ग. आता हा प्रामुख्याने बोल झाला. आता ह्याच्यामधली प्रकार कुठले आहेत, याच्यामध्ये दुसरा प्रकार आहे त्रिकिटना धिन धिन ग, धिन ना तीन तीन ग. त्रिकिटना धिन धिन ग, धिन ना तीन तीन ग. तो कसा,
भजनी ठेक्यामध्ये आता हा भजनी ठेक्याचे प्रकार झाले 2. आता ह्यामध्ये लग्गी पण वापरली जातात, लग्गी पण वाजवली जाते भजनामध्ये. ती कुठली वापरली जातात? 10 दिन धाडा 10 तीन ताडा. तुम्ही सोपी लगी वाजवा. 10 दिन धाडा 10 तीन ताडा, 10 दिन धाडा 10 तीन ताडा, 10 दिन धाडा 10 तीन ताडा. आता ही पूर्ण साखळी भजनी ठेकाची कशी वाजली जाते? त्यात तिहाई पण असते. तिहाई कुठली सांगतो तुम्हाला? 10 तीट 10, 10 तीट 10, 10 तीट. ही वाजवा. 10 तीट 10, 10 तीट 10, 10 तीट. आता ही पूर्ण भजनाची जी साखळी आहे ती तुम्हाला वाजवून दाखवतो. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकठेवरी ठेवनिया, करकठेवरी ठेवनिया, करकठेवरी ठेवनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. माऊली अशा पद्धतीनं वाजवायचं. म्हणजे भजनी ठेका त्यात उठावून असते. उठावून तुम्हाला सांगतो, तुम्ही 3 ना 3 ना 3 3 ना 3 ना 3 अशी उठावून घेऊ शकता, किंवा तिट ताता तिट ताता तिट ता तिट ता तिट, या दोन्हीपैकी कुठलीही उठावून तुम्ही वाजवा. त्यानंतर लग्गी वाजवायची. 10 दिन धाडा 10 तीन ताडा. आणि लग्गी झाल्याच्या नंतर तिहाई म्हणजे उतरणे. 10 तीट 10, 10 तीट 10, 10 तीट. तुम्ही एवढे जरी बेसिक बोलू शिकवले तर तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट भजन वाजवू शकता. तुम्ही कुठेच अडणार नाहीत. तर आज ही भजनी ठेक्याबद्दलची मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला अजून सखोल माहिती भजनी ठेक्यासंदर्भातली पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही मला संपर्क पण करू शकता. माझं फेसबुक अकाउंट आहे, इंस्टाग्राम आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि जर माझ्याशी डिरेक्टली बोलायचं असेल तर तुम्ही मला मेसेंजर थ्रू मेसेज करा, मी तुम्हाला कॉल बॅक करेल. आणि तुम्हाला भजनी ठेक्यातली जर अजून डीपमध्ये माहिती, म्हणजे कशी उदाहरणार्थ भजनी ठेका कसा वाजवायचा, त्याची मूळ अक्षरे कशी वाजवली पाहिजे, ह्या संदर्भात पण मी व्हिडिओ तुम्हाला करून पाठवू शकतो. तर तरीही तुम्ही मला तसं सुचवा. आज मी रजा घेतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर शेअर करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळेल. आणि असंच प्रेम राहू द्या. मी तुमचाच मित्र कला उपासक शंकर भेंडेकर आपली आज रजा घेतो. धन्यवाद.